पदावर बसल्यानंतर आपण आपल्या कार्यकर्त्यांना कधी विसरायचे नसते. राज्यमंत्री योगेश कदम. सेना भवनात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी साधला संवाद. स्वर्गीय बाळासाहेबांचे विचार रुजवून सेनावाढीसाठी प्रयत्नशील. नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर आलेले राज्यमंत्री योगेश कदम यांनी येथील शिवसेनेच्या सेना भवनात भेट दिली. यावेळी सेनेचे पदाधिकाऱ्यांशी त्यांनी संवाद साधला. सेना भवनात जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी राज्यमंत्री योगेश कदम यांनी संवाद साधला. यावेळी जिल्ह्यात प्रथम झालेल्या मंत्री कदम यांच्या आमदार आमशा पाडवी यांच्या हस्ते बुके देऊन जिल्हावासियांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी जिल्ह्याची एकंदरीतच माहिती दिली. त्यांना येणाऱ्या अडचणीसंदर्भात व केलेल्या कामासंदर्भात माहिती दिली. यावेळी राज्यमंत्री योगेश कदम यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. तसेच त्यांनी सांगितले, मी ज्या जिल्ह्यात गेलो आधी तिथल्या शिवसेना भवन किंवा शिवसैनिकांना भेटतो. शिवसेनेचे विचार राज्यभर कसे वाढवता येईल या संदर्भात आपण प्रयत्नशील राहतो असे सांगितले. यावेळी आमदार चंद्रकांत रघुवंशी, आमदार आमशा पाडवी, शिवसेना जिल्हा प्रमुख राम रघुवंशी, गणेश पराडके, विजय पराडके, नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी, बांधकाम सभापती देवेंद्र जैन, पाणीपुरवठा सभापती कैलास पाटील, सभापती भावना गुरव, शीतल वसावे, नगरसेवक कुणाल वसावे, किरण रघुवंशी, राहुल मोरे यांच्यासह नगरसेवक पदाधिकारी उपस्थित होते. तत्पूर्वी राज्यमंत्री योगेश कदम यांनी नगरपालिकेत भेट देऊन पालिकेच्या इमारतीची पाहणी केली. यावेळी त्यांच्या नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी तसेच पदाधिकारी व नगरसेवक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या संदर्भात नगरपालिकेच्या इमारतीबाबत माहिती जाणून घेतली. आमच्या जिल्ह्यामध्ये 3 खिडकी योजना होती. शासनाची जरी एक खिडकी असेल तरी इथं वडिलांना बी भेटावं लागायचं, खासदाराला बी भेटावं लागायचं आणि जिल्हा परिषद अध्यक्षालाही भेटावं लागायचं. त्याच्याशिवाय कुठलीच कामं होत नव्हती. आणि त्या कठीण प्रसंगीतून आपल्या ताब्यातच पंचायत समिती बी होती. 2.5 वर्ष जिल्हा परिषद सुद्धा आपल्याच ताब्यात होती. परंतु दुर्दैवानं मध्ये काँग्रेसचे सदस्य फुटले आणि त्याच्यामुळे ती भारतीय जनता पक्षाच्या 2.5 वर्ष ताब्यात गेली. पण त्यांनी ग्रीनेज बुकामध्ये नोंद होईल असं काम 2.5 वर्षामध्ये केलं आणि भविष्यात लोकांना सुद्धा त्याची आठवण आम्ही फक्त देत राहतो. हे सगळे मार्केट कमिटी सुद्धा सर मंत्र्याचा, कॅबिनेट मंत्र्याच्या भावापासून सगळे उभे होते. पण 18च्या 18 लोक आपले सगळे निवडून आले. सगळ्या सहकारी संस्था, दूध संघ, खरेदी विक्री संघ, पंचायत समिती, कृषी उत्पन्न बाजार समिती या सगळ्या शिवसेनेच्या नेतृत्वाखाली इथं काम करतात. आमच्या दादाची निवडणूक बी एकदम जोरात झाली. 7 टर्मचा आमदार आमचा केसी पाडवी साहेब होते. ते कॅबिनेट मिनिस्टर सुद्धा होते आदिवासी खात्याचे. पण आमच्या दादाला सुद्धा लोकांनी निवडून दिलं. जी खासदार जिचा प्रचार करण्यासाठी आमच्या दादाने जीवाचं रान केलं, ज्या खासदाराच्या बरोबर एकच लोकप्रतिनिधी होता आमच्या दादा, बाकी आम्ही सगळे अंडरग्राऊंड होतो असं म्हटलं तरी चालेल. अख्ख्यांना माहिती आहे आम्ही काय केलं. पण यांना सुद्धा त्यांनी प्रमाणपत्र दिलं आणि तिला खासदारकी पडल्यानंतर बंडखोरी करायला सुद्धा आमच्या दादा समोरच ती उभी राहिली आणि आमच्या दादाचे बी ऋण तिने विधानसभेत फेडून दिले. आम्ही गेलो मग आमच्या दादाच्या मदतीला सर्व आणि तिचा बी कार्यक्रम तिथं बी केला. अशी एकंदरीत आमच्या जिल्ह्याची परिस्थिती आहे. एका परिवाराशीच आमचं भांडण आहे आणि तो परिवार म्हणजे गावित परिवार आहे. तो भारतीय जनता पक्षाला बी मानत नाही. त्यांची गावित सेना आहे आणि त्या गावित सेनाचा नंदुरबार जिल्ह्यामध्ये पूर्ण सगळ्या ठिकाणी पराभव नगरपालिकेमध्ये आम्ही केला. 3 नगराध्यक्ष आजही आपल्या विचाराचे, आपल्या पाठिंब्याचे आहेत या जिल्ह्यामध्ये. 4था बी तसा अजितदादाचाच आहे. पण त्याच्या विरुद्ध आपल्या शिवसेनेचा नगराध्यक्ष आपण उभा केला होता. आजच्या या परिस्थितीमध्ये साहेबांनी वेळात वेळ काढून आपल्या नंदुरबार जिल्ह्याच्या एकनाथ शिंदे साहेबांनी जी संधी दिलेली आहे, मी देखील शिवसेना परिवारातूनच येतो. रामदासबाईंसारख्या नेत्यांचा, वडिलांचा अनुभव माझ्या पाठीशी आहे. त्यांचं कार्य संपूर्ण राज्यामध्ये करत असताना मी त्याच्यामध्ये अनेक गोष्टी शिकलो आहे. आणि त्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे वंदनीय
हिंदुत्व सम्राट शिवसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अपेक्षित जे काम आपल्या नेत्यांकडनं होतं, आपल्या मंत्र्यांकडनं होतं, की एकदा पदावरती बसल्यानंतर आपण आपल्या कार्यकर्त्याला कधी विसरायचं नसतंच, परंतु ज्या ज्या ठिकाणी जाल त्या त्या ठिकाणी आपल्या शिवसेनेचा भगवा झेंडा फडकला पाहिजे ह्यासाठी काम